नमस्कार मित्रांनो, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील नारळाच्या झाडांचे फायदे. चला तर मग बघूया. आपल्या आधी नारळाचं झाड हे बघा, हे आहे आमच्या घरातील नारळाचे झाड. या नारळाच्या झाडापासून आपल्याला नारळही मिळतात व नारळाच्या केसापासून एक धागा बनवला जातो. तो धागा चला तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा तो धागा. ह्याला कात्या किंवा सूत असे म्हटले जाते. आणि नारळाच्या फांद्यांपासून हे हिर आहे. या हिराला आधी सुकवले जाते उन्हामध्ये व नंतर ते असे काढून, असे ब्लेडने काढून ह्याचे असे बनवले जाते सुकून, आणि ह्याची झाडू बनवली जाते. तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, ही याची झाडू बनवली जाते. याची हे बघा, ही झाडू आहे. आणि आताच माझ्या पप्पांनी ही झाडू बनवली आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, त्यांना आधी कोयती व सर्व काही वापरून पूर्ण मजबूत बनवले जाते. चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.